नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की सुमित्राने जानकीच्या कानाखाली मारली म्हणून जानकीला वाईट वाटतं. ती रडत आपल्या रूममध्ये बसलेली असते आणि ओवी तिच्याकडे येते. ओवी विचारते, आई काय झाले? जानकी म्हणते, काही नाही ग, डोळ्यात कचरा गेला ना, त्याच्यामुळे जरा त्रास होतोय, बाकी काही नाही झालेलं. ओवी म्हणते, आई तुला खोटं बोलता येत नाही. अगं मला माहिती आहे आजीने तुला कानाखाली मारली ना, पण आई असं का केलं? आजीने का मारलं असेल? आजी तुझ्यावर रागवली आहे ना, चिडली आहे ना, ती तुझ्यावरती का चिडली आहे, का रागवली आहे? जानकी तिला समजावते. जानकी म्हणते, अगं ओवी, त्या आई आहेत माझ्या, जशी मी तुझी आई आहे. मी तुला रागवते, ओरडते, तुझ्या भल्यासाठी चांगल्यासाठी बोलते, तसं त्या माझ्या चांगल्यासाठी बोलतात. आणि हे बघ, आई जेव्हा रागवते ना, तेव्हा तिच्या रागवण्यामध्ये राग बघायचा नसतो. आई जेव्हा आपल्याला रागवते तेव्हा आपली प्रगतीच होत असते. ओवी जानकीला विचारते, आई इथे काय लागले तुझ्या गालाला? ऋषिकेश सगळं बघत असतो. ऋषिकेश ओवीला म्हणतो, ओवी बाळा जा, तू खाली जाऊन खेळ, मला आईशी थोडं बोलायचंय. ओवी खाली निघून जाते. ऋषिकेश जानकीकडे येतो. जानकी म्हणते, ऋषिकेश माझ्यावर विश्वास ठेवा, माझी चूक नव्हती याच्यात, मी कोणालाही चावे दिलेल्या नाही आहेत. ऋषिकेश विचारतो, पण मग त्यांनी दागिने कसे काय बाहेर काढले? जानकी म्हणते, मला काहीच माहिती नाही त्याबद्दल. सारंग दारातून लपून हे सगळं बघत असतो, ऐकत असतो. ऋषिकेशची त्याच्याकडे नजर जाते. ऋषिकेश सारंगला बघतो तसा तो पटकन लपतो. आणि ऋषिकेशने सारंगला बघितलेलं असतं. तो नाटक करतो. ऋषिकेश जानकीवरती रागवण्याचं नाटक करतो. तो मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो, जानकी बाद झाली तुझी सगळी नाटकं, माझ्या पार्वती आईबद्दल अजिबात बोलायचं नाही असलं काहीच. जानकीला धक्का बसतो. जानकी म्हणते, ऋषिकेश अहो हे तुम्ही बोलताय का? बाकीच्यांना वाटतं तसं तुम्हाला पण वाटतं का की हे सगळं मी मुद्दाम केलंय? ऋषिकेश म्हणतो, आता तर माझी खात्री पटली आहे की त्या चाव्या मुद्दाम माझ्या आईला तूच दिल्या असशील आणि तू खोटं बोलत असशील, माझी आई खोटं बोलणार नाही. जानकी म्हणते, ऋषिकेश हे तुम्ही बोलताय? ऋषिकेश म्हणतो, हो मीच बोलतोय हे. सारंग सगळं ऐकत असतो. ऋषिकेश म्हणतो, जानकी आता माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाहीये. मी तुला आधी पण सांगितलं होतं त्या माणसाला भेटायला जाऊ नको, तुला कोणीतरी फसवतंय, पण तू ऐकलंच नाही माझं. जानकी म्हणते, ऋषिकेश प्लीज तुम्ही तरी ऐकून घ्या ना. ऋषिकेश म्हणतो, काय ऐकायचं बाकी ठेवलंय का तू? जानकी आता तू काहीही बोलायचं नाही. सत्य फक्त एकच आहे की ती बाई माझी आई आहे आणि तुझी सासू आहे. माझ्या आईने वेळोवेळी सिद्ध करून दाखवले की ती माझी आई आहे. त्यामुळे आता तिला त्रास होईल असं अजिबात वागायचं नाहीये आणि यावर आता मला अजिबात वाद नकोय. जानकी म्हणते, ऋषिकेश माझ्यावर विश्वास ठेवा ना, मी काय बोलते ते तरी ऐकून घ्या. ऋषिकेश म्हणतो, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. हा विषय आता इथेच बंद. जानकी तू मला किती काही सांगितलंस ना, तरी माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाहीये. ऋषिकेशच्या बोलण्यामुळे जानकीला खूप हर्ट झाल्यासारखं होतं. जानकी उदास होऊन रडत बसते. तर इकडे सारंग खुश होतो. सारंग म्हणतो, बाप रे, चांगलाच भडकलाय दादा जानकी बहिणीवरती. दोघांमध्ये चांगलाच भडका उडालाय. जो ऋषिकेश दादा कालपर्यंत वहिनीची बाजू घेत होता, आता तो आमची बाजू घेणार. ऐश्वर्या तुमचा प्लॅन वर्क झाला, आता जानकी बहिणी एकटी पडली. सारंग ऐश्वर्याला सांगायला निघून जातो. तर इकडे नाना सुमित्रा रूममध्ये असतात. नाना म्हणतात, सुमित्रा तू आज जे काही वागली आहेस ना, ते मला अजिबात पटलेलं नाहीये. आज तू चुकीचं वागली आहेस, तू खूप चूक केली आहे मोठी. सुमित्रा म्हणते, मी चूक केली आहे का? मी चुकली आहे का? नाना म्हणतात, हो तूच चुकली आहे. अगं इतकी वर्ष ज्या मुलीने तुला लळा लावला, आपलं मानलं, आई मानलं, त्या मुलीवरती म्हणजे आपल्या जानकीवरती तू हात उचलायला नको होता. सुमित्रा म्हणते, इतकं सगळं होऊन सुद्धा तुम्ही माझ्याबद्दल बोलताय? अहो काल आली होती ना जानकी, इथे आली होती की नाही? नाना म्हणतात, अगं हो आली होती, पण ती इथे आली ना, ती फक्त दार लावण्यासाठी. सुमित्रा म्हणते, पण तिने आतमध्ये येऊन चाव्यांची चोरी केली नसेल हे कशावरून? नाना म्हणतात, अगं तू ऐश्वर्याच्या बोलण्यात काय येते? सुमित्रा त्या ऐश्वर्याच्या नादी लागून ना तुझं पण डोकं फिरायला लागले. अगं कुणावर संशय घेते? आपल्या जानकीवरती. अगं इतकी वर्ष आपल्या जानकीने हे घर सांभाळलं, तिच्या हातून कधीतरी हे असं घडलंय का? सुमित्रा म्हणते, तेच तर ना, इतकी वर्ष जे घरात घडलं नाही ना, तेच घरात घडतंय. कोण कुठली ती पार्वती आली ना या घरामध्ये? अहो ही जानकी ना सगळं करते आणि आळ घेते आपल्या ऐश्वर्यावरती. नाना म्हणतात, मग ना जानकी बोलते ते खरं असणारच. आता मी त्या ऐश्वर्याला चांगलं ओळखून आहे, ती कशी आहे, ती काय काय करू शकते मला माहिती आहे. सुमित्रा म्हणते, हे बघा, त्या जानकीच्या नादी लागून ऐश्वर्याबद्दल काही वाईट साईट मी ऐकून घेणार नाहीये. माझ्या ऐश्वर्याचं नाव घेऊ नका, तिने काहीही केलेलं नाहीये. नाना म्हणतात, तिच्याबद्दल मला काही बोलू नकोस. ती या घरात आल्यापासून तिने काय काय केलंय ना, काय काय उद्योग करून ठेवलेत,
मला सगळं माहिती आहे आणि सगळं लक्षात आहे. सुमित्रा, तुझ्या नवऱ्याला तिने जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, हे विसरलीस का? सुमित्रा म्हणते, हे पण तिने जानकीमुळेच केलं होतं. जानकीने तिला इतकं धाकात ठेवलं ना की ऐश्वर्याच्या हातून रागातून ते सगळं होऊन गेलं. नाना विचारतात, आणि तुला हे सगळं कोणी सांगितलं? सुमित्रा म्हणते, सांगायला कशाला कोणी हवं, मला सगळं दिसतं. नाना सुमित्रा यांच्यामध्ये खूप वाद होत असतात. तर इकडे ऋषिकेश घराबाहेर येतो आणि त्याला सारंग समोरून येताना दिसतो. ऋषिकेश म्हणतो, काय सारंगराव, काय कुठे? बायकोची चांगली हवा लागलेली दिसते तुम्हाला, या जरा बाजूला या. सारंग घाबरतो. तो ऋषिकेशला विचारतो, दादा नक्की काय बोलायचं काय तुला? ऋषिकेश म्हणतो, सारंग, जोवर तू तुझ्या बायकोच्या तालावर नाचत होतास ना तोपर्यंत सगळं ठीक होतं, पण आता तर तू तिच्यासारखं वागायला लागलायस. सारंग मोठे डोळे करून बघत राहतो. ऋषिकेश म्हणतो, ए, मोठे डोळे करून कोणाकडे बघतोयस रे तू? उगाच वेळ पांघरून पेडगावला जाऊ नकोस. मला माहिती आहे, माझ्या खोलीबाहेर तूच ऐकत होतास, तिथे उभा होतास ना तू, जानकी आणि माझं भांडण ऐकत होतास ना तू. सारंग खूपच घाबरतो, त्याची ततपप होते. सारंग म्हणतो, मी कशाला दादा, मी काहीच नाही केलेलं, मी नाही ऐकलो. आणि दादा, बायकोसारखं मी नाही रे, तू वागायला लागलायस. तुझ्या बायकोसारखी खोटं बोलायची सवय तुला सुद्धा लागायला लागली आहे. ऋषिकेश सारंगची गचंडी धरतो आणि तो सारंगला म्हणतो, ए सारंग, खोटं मी नाही बोलते, सारंग खोटं तू बोलतोयस. आधीचा सारंग असला असता तर मनात जे काही चालू आहे ते घडाघडा बोलून मोकळा झाला असता, पण आता ऐश्वर्या जेव्हापासून तुझ्या आयुष्यात आली आहे ना तेव्हापासून तू असा घाण झालायस नुसता. सारंग, आता खरं खरं सांग, आपल्या घरात जे काही चालू आहे त्यामागे तुझा आणि ऐश्वर्याचा हात तर नाही ना? सारंग म्हणतो, नाही दादा, तसं काही नाही आहे, आम्ही कशाला काय करू. दादा, आता बाद झालं, माझी कॉलर सोड. ऋषिकेश काही त्याची कॉलर सोडत नसतो. सारंग म्हणतो, दादा तू आता खोटे आरोप करतोयस हा, हे असं वागू नको, करू नकोस हे असं. ऋषिकेश सारंगची कॉलर सोडून देतो, त्याचं शर्ट नीट करतो आणि त्याला म्हणतो, सारंग, आज मी तुझ्यावरती विश्वास ठेवून तुला सोडून देतोय, पण जर मला काही कळलं ना की या सगळ्या मागे तुझा आणि ऐश्वर्याचा हात आहे ना तर हे सगळं खूप महागात पडेल तुमच्या दोघांना. ऋषिकेश निघून जातो. सारंग घाबरलेला असतो. तर इकडे ओवी हॉलमध्ये येते आणि पार्वती तिला म्हणते, ओवी कुठे चालली आहेस तू? चल मी पण तुझ्यासोबत येते, तुला काहीतरी छान छान खाऊ देते. ओवी म्हणते, नाही, मला कुठे जायचं नाही आहे, मला काही खायचं नाही आहे, माझी आई सॅड आहे त्यामुळे मला पण सॅड वाटतंय. पार्वती म्हणते, हो वाटणारच सॅड, अगं आपल्याला कोणी मारल्यावरती आपल्याला सॅडच वाटतं. ओवी विचारते, कोणी मारले माझ्या आईला? पार्वती म्हणते, तुझ्या आईला तुझ्या आजीने मारले. ओवीला धक्का बसतो आणि तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणते, हो तुझ्या आईच्या कानाखाली मारली सुमित्रा आजीने. तुला विश्वास बसत नसेल ना तर विचार कोणाला पण. लता ऐश्वर्या ओवीला एकाचं दोन करून सांगतात आणि ओवीला सुमित्राचा राग येतो. ओवी विचारते, ऐश्वर्या आंटी हे सगळं खरं आहे का? ऐश्वर्या म्हणते, एक काम कर, तू तुझ्या सुमित्रा आजीलाच जाऊन विचार, ती बघ तुझी आजी खोलीत आहे. ओवी सुमित्राला विचारायला जाते आणि लता ऐश्वर्या एकमेकींना टाळी देऊन हसत असतात. तर इकडे नाना सुमित्रा यांचे खूप वाद होत असतात आणि तेवढ्यात तिथे ओवी येते. ओवी नानांना म्हणते, नाना आजोबा मला काहीतरी विचारायचं आहे तुम्हाला, खरं खरं उत्तर द्याल का? सुमित्रा विचारते, काय झाले ओवी बाळा, काय झालंय, तू का अशी बोलतेयस? ओवी म्हणते, ए आजी मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही, तू बोलू नको माझ्याशी. सुमित्रा विचारते, असं का बोलतेस तू? ओवी म्हणते, आजी तू खूप रॉंग आहेस हा, तू खूप चुकीचं केलंयस, माझ्या आईला कानाखाली मारलीस तू, मला सगळं कळलंय, तू माझ्याशी अजिबात बोलू नको, तू खूप वाईट आई आहेस. ओवी निघून जाते. सुमित्रा म्हणते, बघितलं ना तुम्ही, ती जानकी माझ्याबद्दल काय काय भरवते ओवीच्या मनात. ओवी म्हणाली ना आता मी वाईट आजी आहे, म्हणजे चांगली आजी कोण आहे? ती पार्वती आजी, हो ना? नाना वैतागतात. नाना म्हणतात, सुमित्रा शांत हो. सुमित्रा काही गप्प बसत नाही. सुमित्रा नानाशी खूप भांडत असते. सुमित्रा भांडून बाहेर येते आणि तेवढं तिथे ओवी जानकी आलेले असतात. ओवी म्हणते, आई ही बघ, ही ती आजी, हिने तुला मारलं होतं ना, आता मी हिच्याशी अजिबात बोलणार नाहीये, तिने तुला मारलंय ना, तिने खूप रॉंग केलंय, खूप वाईट आजी आहे ती. सुमित्रा म्हणते, वा जानकी, आता हेच बाकी राहिलं होतं ना, ओवीला माझ्या विरुद्ध भडकवतेस का तू? तू हिला असं शिकवशील असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. ओवी म्हणते, आई मी असं काही हिच्याशी बोललेच नाहीये. सुमित्रा विचारते, मग हिला असं कोणी सांगितलंय, बोल ना, सांग ना. जानकी ओवीला ओरडते आणि तिला नीट बोलायला सांगते, तिला वर रूममध्ये पाठवते. ओवी रूममध्ये निघून जाते. ऐश्वर्या म्हणते, जानकी हे सगळं छान चालू आहे तुझं, म्हणजे आमच्या समोर मुद्दाम ओवीला ओरडल्यासारखं करायचं,
आणि दुसरीकडे तिच्या आजीविरुद्ध तिला भडकवायचं. हो ना, मस्त चालू आहे तुझं. जानकी म्हणते, तू तर मध्ये बोलूच नको काहीच, नाहीतर मी ना. सुमित्रा म्हणते, काय गं, नाहीतर काय, काय करणार आहेस तू माझ्या सुनेला? जानकी, माझ्या ऐश्वर्याला काही बोलायचं नाही. गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. जानकी म्हणते, आई, अहो मी ओवीला काही सांगितलेलं नाही आहे. मला माहिती कोणी सांगितलं असेल आणि कोणी भडकवलं असेल. जानकी लताला विचारते, तुम्हीच सगळं सांगितलं असेल ना तिला, आणि तुम्ही भडकवलं असेल? लता म्हणते, हो, मीच सांगितलं तिला सगळं. मी कोणाला घाबरत नाही, मीच बोलले ओवीला, आणि त्यात चुकीचं मी काहीच बोलले नाही आहे. हिने माझ्या सुनेला मारलं आहे, मग तिच्या मुलीला कळायला नको का हे सगळं? जानकी म्हणते, कोणाला काही सांगायची गरज नाही आहे, आणि आमच्या घरातल्या मॅटरमध्ये तुम्ही पडायची गरज नाही आहे. जानकी ओवीशी बोलायला वर निघून जाते. जानकी वर येऊन ओवीला नीट समजावते आणि सुमित्रा कशी आहे, किती चांगली आहे हे ओवीला पटवून देण्याचा प्रयत्न करते. ओवीला आपली चूक समजते आणि ती सुमित्राशी बोलायला खाली जाते. तर इकडे सारंग आपल्या रूममध्ये बसलेला असतो. ऋषिकेशने जे काही आपल्याला बोललंय ते त्याला आठवत असतं आणि ऐश्वर्या तिथे येते. ऐश्वर्या विचारते, सारंग, असे का बसलायत तुम्ही, काही झालंय का? सारंग म्हणतो, ऐश्वर्या, आता तरी काही झालेलं नाहीये, पण नक्कीच काहीतरी होईल. आपलीच पापा आपल्याला भोगावी लागणार आहेत, खूप महागात येणार आहे सगळं. ऐश्वर्या म्हणते, सारंग काय बडबडताय? सारंग म्हणतो, हे मी नाही, दादा बोललाय. ऐश्वर्या, दादाने आता मला समज दिली आहे. तो म्हणालाय की जे काही घडलं त्याच्यामध्ये माझा हात असेल ना, तर तो आपल्याला सोडणार नाहीये, सगळं महागात पडणार आहे. ऐश्वर्या म्हणते, सारंग काय बोलताय तुम्ही? तुमचा तो ऋषिकेश त्या जानकीसारखाच बोलबच्चन आहे, त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या, मी खरं बोलतोय. दादाने बोलताना 2 वेळेस माझी कॉलर पकडली. ऐश्वर्या, मला खूप भीती वाटते. ऐश्वर्या म्हणते, कॉलर धरली का, कशी धरली? ऐश्वर्या सारंगची कॉलर धरते आणि त्याचे कपडे फाडायला लागते. सारंग म्हणतो, ऐश्वर्या काय करताय तुम्ही? माझे कपडे का फाडताय? ऐश्वर्या म्हणते, सारंग मी काहीच करत नाही आहे, मी तुमचे कपडे पण फाडत नाही आहे. ऐश्वर्या सारंगला खूप मारायला लागते. सारंगच्या डोक्याला लागतं, डोक्यातून रक्त येत असतं. सारंग म्हणतो, ऐश्वर्या काय करताय, कुठला राग करताय तुम्ही? ऐश्वर्या म्हणते, मी काहीच करत नाही आहे. अहो सारंग, हे सगळं ऋषिकेश दादांनी तुमच्यासोबत केलंय ना. ऋषिकेश दादांनी तुमची कॉलर धरली, तुमचा खिसा पाडला, तुमचे कपडे फाडले, तुमच्या डोक्याला मारलं. सारंग, आता हेच जाऊन खाली जाऊन सांगायचं. सारंग घाबरलेला असतो, तो विचार करत असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की सारंग खाली येतो आणि सगळ्यांना सांगतो की ऋषिकेशने त्याच्यावरती हात उचलला, त्याला मारले. घरामध्ये खूप भांडणं चालू असतात. ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश दादा, बाद झाला, माझ्या नवऱ्याला तुम्ही मारलत, पण आता यापुढे अजिबात हात लावून देणार नाहीये मी. जानकी म्हणते, ऐश्वर्या बास कर. ऋषिकेश जानकीवरतीच भडकतो. तो म्हणतो, जानकी तू बास कर. ज्या दिवसापासून पार्वती आईला तू घरात घेऊन आली आहेस ना, त्या दिवसापासून तू तुझ्यावरती संशय घेतेस, आणि आज मला हे सगळं ऐकून घ्यावं लागतं ना, ते फक्त तुझ्यामुळे. ही माझी पार्वती आई आहे आणि त्यांनी तसे पुरावे दिलेत. जानकी म्हणते, ऋषिकेश पुरावे तयार केले जाऊ शकतात, त्या तुमच्या आई नाही आहेत. ऋषिकेश म्हणतो, म्हणजे तुझा पुराव्यांवरती विश्वास नाहीये का? जानकी म्हणते, नाहीये माझा विश्वास. माझा विश्वास तेव्हाच बसेल जेव्हा माझ्यासमोर मोठा आणि सबळ पुरावा असेल. ऋषिकेश म्हणतो, जानकी मी तुला तो पुरावा आणून देईन. पार्वती विचारते, नेमका असा कोणता पुरावा आणणार आहेस तू? ऋषिकेश म्हणतो, आई आपण DNA टेस्ट करायची. लता, ऐश्वर्या, सारंग खूप घाबरतात आणि एकमेकांकडे बघत असतात. तर जानकी आणि ऋषिकेश खुश असतात. आता DNA टेस्टचं नाव काढल्यावरती लता सगळं खरं सांगेल असं त्यांना वाटत असतं.